माहीमचा जो किल्ला आहे तो कस्टम विभागाच्या मालकीचा आहे आणि तो 1975 मध्ये शासनाने स्टेट मॉन्युमेंट म्हणून जाहीर केलेला आहे आणि त्याचे क्षेत्रफळ साधारणतः 3796 स्क्वेअर मीटर आहे. आज कस्टम विभाग आणि आपल्यामध्ये त्या किल्ल्याच्या रिस्टोरेशनसाठी MOU साईन झालेला आहे. त्यासाठी अंदाजे 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून आणि 2 वर्षात ते काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. 2 वर्षात पूर्ण झाल्यानंतर मग तिथे आतमध्ये काय काय गोष्टी असतील, त्याच्यासाठी लोकांकडून काही कर आकारले जातील, पैसे आकारले जातील, फीज काय असेल आणि स्ट्रक्चर आपण नेमकं काय बदल होणार आहे? स्ट्रक्चर आपल्याला हेरिटेज कमिटीच्या गाईडलाईननुसार आपण प्रेझेंटेशन तयार केलं जे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. यात जास्त काही मूलभूत बदल होणार नाहीत. आहे त्या स्थितीत आपल्याला मेंटेन करावं लागेल. किती खर्च करतोय आपण त्याला एकंदरीत? एकंदरीत 20 कोटी रुपये खर्च करतो आपण त्याच्यावरती. आणि सुरू झाल्यानंतर आपण एंट्री घेताना काही शुल्क आकारणार आहोत का? त्या संदर्भात काही त्या वेळेनुसार आपल्याला फीस आकारावीच लागेल, कारण आपल्याला त्यासाठी आपल्याला काही फीस आकारावी लागेल, कारण मेंटेनन्सलाही खर्च येणार आहे. त्या कामकाज पूर्ण झाल्यानंतर आपण ठरवू त्याबाबत आणि आपल्याला तसं कळवलं जाईल. पहिल्यांदाच महापालिका एक किल्ला जतन आणि संवर्धन करून पुढे येत आहे. कसं असणार आहे, नेमकं मुंबईला काय मिळणार आहे आणि ते किल्ला संवर्धनाचं कारण काय? किल्ला संवर्धनाचं कारण म्हणजे आता आपल्याला आदरणीय MC मॅडमने सांगितलेलं आहे की जे एन्शियंट प्रॉपर्टीज आहेत आपल्या त्या जास्तीत जास्त आपल्या चांगल्या स्थितीत असावा. आपला जो वारसा आहे तो आपल्या भावी पिढीला कळावा या उद्देशानंच किल्ल्याचं संवर्धन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या किल्ल्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं. ते काही दिवसांपूर्वी महापालिकेनं काढलं, तरीही काही झोपड्या अजूनही आहेत अशी सुद्धा एकंदरीत साईट व्हिजिट केली तर त्या ठिकाणावर आज रोजी एक सुद्धा झोपडी नाही आहे. झोपडी नसून आपण सर्व झोपड्या निष्कासित केलेल्या आहेत. त्या ठिकाणी साधारणतः 275 पात्र झोपड्या होत्या. आपण सर्वांना PIP दिलेली आहेत आणि त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. सर, एक वेगळा प्रश्न होता की नुकतंच दादरमध्ये एक वाद समोर आला होता जो पाठवला. त्या संदर्भात तुम्ही नंतर पत्रक काढून पोलिसांना गस्त वाढवण्यासाठी आणि या संबंधी नेमकं आरोप जे कुणी केलंय याला शोधण्याचा एक पत्र पोलिसांना दिलं होतं महापालिकेची, किंवा तुमच्या भूमिका काय? मला वाटतं आपण एवढ्या मंगल प्रसंगी इतर मुद्दे काढू नये ती आपला नम्र विनंती आहे.